आज आपण पोळी भाजीसाठी एक ऑप्शन बनवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला चपाती लाटावी लागणार नाही आणि चपाती भाजी खाण्याचा कधी-कधी कंटाळा येतो. सो अशा प्रकारची जर तुम्ही इंटरेस्टिंग रेसिपी बनवलीत, तुम्ही खाल्लीत किंवा तुमच्या मुलांना दिलीत तरीही आवडणारी ही रेसिपी आहे. या रेसिपीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जेवढं तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं असेल, म्हणजे 1 वाटी जर तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं असेल, तर तुम्हाला 1 वाटी पाणी घ्यावं लागेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि तेच आपण आता या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. याच्यानंतर तुम्हाला जे अर्धी वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे आणि हे छान असं मिक्स करायचं आहे. हे पीठ मिक्स करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये कुठल्याच गाठी नाहीत राहिल्या पाहिजे. एकदम स्मूथ असं आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. सो अशा प्रकारे हे पीठ आपलं आता मिक्स करून झालेलं आहे. थोडंफार यामध्ये ज्या गाठी तुम्हाला दिसत आहे ते छान अशा फोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही हाताने फोडू शकता किंवा चमच्याच्या मदतीने असं ढवळून फोडल्या तरीही चालतील. हे अशा प्रकारे तुम्हाला हे बॅटर तयार करायचं आहे. एकदम स्मूथ असं, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही करायचं. हे बॅटर आता आपल्याला थोडंसं साईडला ठेवायचं आहे. एक पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 चमचे तेल घालायचं आहे. जर तुम्ही तूप पण घालू शकता, जर तुम्हाला आवडत असेल किंवा बटर आवडत असेल तुम्ही बटर घालू शकता. त्यामध्ये थोडीशी म्हणजे अर्धा चमचा जिरे आणि मोहरी घातली तरीही चालेल. हे छान असं तडतडून द्यायचं आहे. जेव्हा तुमची जिरे आणि मोहरी छान अशी तडतडून होते त्याच्यानंतर तुम्हाला 1 वाटी मोड आलेली मटकी घालायची आहे. ही मटकी थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे अर्धा मिनिटे, जेणेकरून या मटकीचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल. त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे 2 पदार्थ घालून झाल्यानंतर मटकी परत एकदा आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्ही हे जे मीठ घातलेलं आहे ते मटकीला लागलं जाईल. त्याच्यानंतर 1 वाटी कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही ही वाटी जी कोथिंबीर आहे 1 वाटी तुम्ही चिरून घालू शकता किंवा अशाच प्रकारे अख्खी घातली तरीही चालेल. कोथिंबीर कवळी असल्यामुळे ती लगेच शिजली जाते, त्यामुळे त्याचा काहीच प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला. या मटकीमध्ये थोडीशी फ्राय करायची आहे, थोडीशी अशी कडक होईपर्यंत ती फ्राय करायची आहे, जेणेकरून मटकी जेव्हा कडक होते ना खाताना तेव्हा त्याची चव खूप छान लागते. त्याच पॅनमध्ये तुम्ही ही रेसिपी पुढची करू शकता किंवा नवीन पॅन घेऊ शकता. त्या पॅनमध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेलाने पॅन ग्रीस करायचा आहे आणि आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तुम्हाला ते पसरवायचं नाही, जेवढं नॅचरली पसरलं जाईल तेवढंच तुम्हाला ते पसरवायचं आहे. हे थोडंसं तेल घालून बटर तूपसुद्धा घालू शकता तुम्ही इथे. ते छान असं फ्राय करून घ्यायचं आहे एका बाजूने. जेव्हा ते एका साईडने छान असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय होईल त्याच्यानंतरच तुम्हाला ते पलटी करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही उलटण्याच्या मदतीने दाबून सुद्धा ते भाजू शकता. आता तुम्हाला दिसत असेल एका बाजूने छान असं भाजलेलं आहे. जेव्हा ते दुसऱ्या बाजूने भाजलं जाईल तेव्हा तुम्हाला पलटी करायचं आहे आणि हे थोडेसे 1-2 वेळा हीच प्रोसिजर करायची आहे, जेणेकरून छान असं ते क्रिस्पी असं भाजलं जाईल. अशा प्रकारे तुम्हाला या ज्या रोट्या छोट्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत ते भाजून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही 1 वाटी पीठ घेतलं असेल त्या 1 वाटीमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या 2 रोट्या तयार होतील. तुम्हाला दिसत असेल बघा, एकदम सोप्या पद्धतीने आपण या रोट्या तयार केलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला लाटायची बिलकुल गरज लागत नाही आणि चपातीची जी टेस्ट असते ना तीसुद्धा तुम्हाला रोज खावी लागणार नाही. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा बनवाल ना तर याची टेस्ट खूप छान लागते. चपाती तुम्ही विसरून जाल अशी ही रेसिपी आहे. सो या ज्या 2 आपण रोट्या तयार केलेल्या आहेत त्या आता एकावरती एक ठेवून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला सिल्वर फॉईलचा तुकडा घ्यायचा आहे. तुम्ही चौकोनी शेपचा घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला ही जी रोटी आहे ती उलटी करून ठेवायची आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारची ही उलटी करून ठेवायची आहे. याच्यानंतर आपल्याला चीजचा स्लाईस घ्यायचा आहे. जर अशा प्रकारे तुमच्याकडे स्लाईसवाला चीज अवेलेबल असेल तुम्ही ते वापरू शकता आणि जर नसेल तर ते ग्रेट करायचं जे चीज असं मॉझरेला चीज वगैरे त्याचे तुम्ही तुकडे करून यावरती टाकले तरीही चालतील असे पसरवून. त्याच्यानंतर आपण जी मटकीची भाजी तयार केलेली आहे ती मटकीची भाजी आपल्याला याच्या मधोमध ठेवायची आहे आणि अशा प्रकारे चपाती रोल करून घ्यायची आहे. लहान मुलांना इंटरेस्टिंग अशी रेसिपी तुम्ही जेव्हा बनवून द्याल ना, पदार्थ तेच असतात पण फक्त जरा इनोव्हेशन केलं त्यामध्ये, दिसायला ते छान दिसले की मुलं आवडीने खातात. आणि अशा प्रकारे तुम्हाला ते पेपर फॉईलमध्ये रोल करायचं आहे, जेणेकरून ते गरमसुद्धा राहील. जेव्हा मुलं टिफिन खातील तोपर्यंत ते थोडंफार गरम राहील
तुम्हाला दिसत असेल बघा. अशा प्रकारे हा रोल आपला तयार झालेला आहे. हा तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर सर्व करू शकता किंवा एखाद्या चटणीबरोबर करू शकता किंवा असंच कोरडा खाल्ला तरीही चालेल. खूप छान याची टेस्ट लागते. सो ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.